आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या प्रश्नावर आता थेट इमारती खरेदी करण्याचा पर्याय आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीतून पुढे आलाय। पुणे मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने हा पर्याय पुढे आलाय। तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या वसतिगृहांची विद्यार्थी क्षमता वाढवण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। जवळपास 20-22 आमदार आणि सगळे आदिवासी खासदार असे मिळून आम्ही जेव्हा बसलो त्यावेळेला पुण्याच्या वसतिगृहाचा आणि मुंबईच्या वसतिगृहांचा विशेषतः मोठी शहरं जी आहेत तिथल्या वसतिगृहांचा विषय झाला। त्या वसतिगृहांसाठी आपण वर्षानुवर्ष म्हणतो जागा मिळत नाही, पण मग एवढे मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात तर मग आपण डायरेक्ट बिल्डिंगच जर विकत घेऊन टाकली तर मला वाटतं बिल्डरला जागा मिळते। म्हणून मग आम्ही तसाही पर्याय काढायचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि जिथं वसतिगृह आहेत त्याची स्ट्रेंथ त्याची मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही कालच्या याच्यात चर्चा केलेली आहे। कारण वर्षानुवर्ष 75, 150, 250 लोकसंख्या तर वाढते, शिक्षणाचा कल वाढतो, पण विद्यार्थी संख्या घेण्याची मर्यादा जी आहे ती वाढत नाही, ती वाढवण्याच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे।